नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत. तर हा आहे आपला सेकंड लेअरचा सेकंड पार्ट. तर फर्स्ट पार्ट जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देत आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या टिप्स आणि टेक्निक मी सांगितलेल्या आहेत. मैत्रिणींनो, फर्स्ट लेअर सुकल्यानंतर 25 ते 30 मिनिट थांबायचं आणि नंतरच सेकंड लेअर द्यायचा आहे. चला तर वळूया आपल्या या सेकंड पार्टकडे. तर सुरुवातीला आपण फॅब्रिक ग्लू 60% आणि पाणी 40% घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे, ती कन्सिस्टन्सी ठेवूनच सेकंड लेअर सुद्धा द्यायचा आहे. तर तुम्ही बघत असाल, मी आता वासराच्या झुलीचा रंग देत आहे. तर आधी रेड कलर देत आहे. ग्लू लावून घेतला आहे, रांगोळी स्प्रेड केली आणि त्याच्यानंतर OHP शीटच्या मदतीने, कापडाच्या मदतीने प्रेस करून ती रांगोळी एक्स्ट्राची काढून घेतली. त्या मैत्रिणींना तुम्ही बघत असाल, मी आता येलो कलर देत आहे. तर एक्स्ट्राची रांगोळी काढून झाल्यानंतर ती रांगोळी त्या डिझाईनच्या बाहेर म्हणजे व्हाईट पार्टवरती जर आली असेल तर त्याच ब्रशने हलक्या हाताने ती डिझाईन बाजूला काढून घ्यायची आहे, म्हणजे व्हाईट कलरवरती कोणतेही पार्टिकल्स राहणार नाहीत. आणि मैत्रिणींनो, जसं मी सांगितलं तसं सेकंड पार्टमध्ये जेव्हा आपण फॅब्रिक ग्लू लावतो तेव्हा मधून सुरुवात करायची. म्हणजे एखादी डिझाईन जर आपण कंप्लीट करत असू तर आधी त्याचा मधला भाग कंप्लीट करायचा आणि मगच कडेच्या बाजूला हलकासा ब्रश फिरवायचा. तेवढा पुरेसं होतो, नाहीतर मग काय होतं, कडेपासून सुरुवात केलं शेवटच्या टोकापर्यंत आपण जर ग्लू लावत गेलो तर इकडचा ग्लू पटकन ओला होऊन बाकीच्या पण जागेमध्ये स्प्रेड होऊ शकतो. त्याच्यामुळे थोडा थोडा करून मध्ये लावायचा आणि शेवटी फायनल टच म्हणून कडेला ब्रशने हलकासा हात पुसून घ्यायचा. एवढंच करायचं. तुम्ही बघितलंच असेल, आपण गायीच्या एका कानाला ब्लॅक कलरने बॉर्डर करून मध्ये स्किन कलर दिला आहे, दुसऱ्या कानालाही सेम तसंच करायचं आहे. स्किन कलर कसा बनवायचा हे मी फर्स्ट पार्टमध्ये सांगितलंच आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते. स्किन कलर बनवण्यासाठी येलो, ऑरेंज आणि थोडासा व्हाईट कलर मिक्स करायचा आहे आणि तो स्किन कलर गायीच्या कानाला देऊन घेतलेला आहे. मैत्रिणींनो, या रांगोळीसाठी जे जे आपण साहित्य वापरलेलं आहे त्या सगळ्या साहित्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन जर तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे असतील, मटेरियल घ्यायचे असतील तर त्या लिंकवरून तुम्ही घेऊ शकता. याने काय होईल तर तुमचा वेळही वाचेल आणि जे प्रोडक्ट गरजेचं आहे तेच प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. आणि हो मैत्रिणींनो, ही माझी ॲफिलिएट लिंक आहे, हे मी तुम्हाला सांगते. कारण जर तुम्ही त्या लिंकवरून ऑर्डर केलं तर मला थोडंफार कमिशन मिळू शकतं. हो, पण तुमच्याकडून एक्स्ट्राचा कोणताही पैसा घेतला जाणार नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. तेवढंच मला तुमच्याकडून थोडीशी मदत होईल, एवढंच. तुम्हाला जर रेडी रांगोळीचं लागणारं मटेरियल म्हणजे साहित्य जर घ्यायचं असेल तर तुम्ही त्या लिंकवरून थेट विकत घेऊ शकता. आणि हो, आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. मैत्रिणींनो, गायीचा जो व्हाईट कलर आहे तो आपण शेवटी देणार आहोत, कारण व्हाईट कलरवरती कोणत्याही कलरचे आपल्याला छोटे सुद्धा पार्टिकल्स नको आहे. त्याच्यामुळे आपण तो लेअर सगळ्यात शेवटी देणार आहोत. तर तुम्ही बघत असाल, जी गायीची झूल आहे त्याच्यावरची येलो डिझाईन आहे तिथे मी ग्लू लावून घेतला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर रांगोळी हाताने स्प्रेड करून घेतली आहे. खराब OHP शीट त्याच्यावरती टाकून एक्स्ट्राची रांगोळी काढून घेतलेली आहे आणि जी ऑरेंज कलरच्या डिझाईनवर रांगोळी स्प्रेड झाली होती ती सुद्धा मी ब्रशच्या मदतीने काढून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि मैत्रिणींनो, सेम प्रोसेस सगळीकडे फॉलो करायची आहे. ती म्हणजे सुरुवातीला ग्लू लावून घ्यायचा, नंतर रांगोळी स्प्रेड करायची आणि OHP शीटने त्याच्यावरती कापडाने प्रेशरने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघतच असाल, आता आपण व्हाईट पार्ट पेंट करून घेत आहोत. त्याच्यासाठी फॅब्रिक ग्लू लावला आहे आणि नंतर रांगोळी स्ट्रेनरच्या मदतीने आपण रांगोळी स्प्रेड करून घेत आहोत. पोर्शन मोठा आहे म्हणून मी रांगोळीचं स्ट्रेनर वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर OHP शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी बाजूला काढून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ही जी व्हाईट कलरची रांगोळीमुळे गायीच्या झुलीवरचा जो रंग आहे येलो, त्याच्यावरती ती रांगोळी पडल्यामुळे तो डल कलर झालेला आहे. तर त्याच्यासाठी आपण नंतर तो उठून दिसण्यासाठी आपण ॲक्रिलिक कलर वापरणार आहोत. त्याच्यामुळे ते काळजी करायची गरज नाही. आणि जसं मैत्रिणींनो, या व्हिडिओच्या फर्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण गाई आणि वासराची जी बॉर्डर आहे तिथेच फक्त ब्लॅक कलर वापरणार आहोत, सेकंड पार्टमध्ये नाही. तर ते तुम्हाला दिसतच असेल की मी आता सेकंड पार्टसाठी ब्लॅक कलरने बॉर्डर करत नाही, कारण तिथे आपल्याला व्यवस्थित दिसत आहे बॉर्डर कुठला पार्ट सुरू झालेला आहे. आणि जेव्हा आपण पूर्ण व्हाईट कलरने अप्लाय करू तेव्हा सुद्धा आपल्याला ब्लॅक कलर डार्क असल्यामुळे आपल्याला एक आउटलाईन किंवा पुसट रेष दिसते,
की कुठून कुठला पार्ट सुरू झालेला आहे आणि शेवटी आपण ॲक्रेलिक कलरने बॉर्डर देणारच आहोत, त्याच्यामुळे इथे ब्लॅक रांगोळीने आपण बॉर्डर करणार नाही. तुम्ही बघतच असाल मी गाईचा चेहऱ्याचा पार्ट सुद्धा कंप्लीट केला आहे. जी ब्लॅक कलरची रांगोळी बॉर्डर केलेली होती चेहऱ्याची, तिथे जी एक्स्ट्राची रांगोळी स्प्रेड झाली होती ती सुद्धा मी काढून घेतलेली आहे. आता आपण गाईच्या शेपटाला ग्लू लावून घेतलेला आहे आणि सोबतच गाईच्या खुरांना सुद्धा ग्लू लावून काळी रांगोळीने स्प्रेड केलेली आहे. त्याच्यानंतर वरच्या गाईच्या खुराच्या वरचा जो पायाचा भाग आहे तिथे सुद्धा आपण ऑरेंज आणि येलो कलर मिक्स करून जो कलर तयार होतो त्या कलरने रांगोळी स्प्रेड करून घेतली आहे. आणि सोबतच आता गाईचे पुढचे पाय आणि वासराचे सुद्धा पायांना आपण ब्लॅक आणि जे आपलं ऑरेंज आणि येलोचं ग्रेडियंट तयार झाला होता ती रांगोळी स्प्रेड करून घेतली आहे. वासराला सुद्धा आपण व्हाईट कलर देऊन घेत आहोत. इथे मी गाईचा शेपटाचा भाग थोडासा व्यवस्थित करून घेतलेला आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही बघितलंच असेल मी जेव्हा ग्लू लावत आहे या सेकंड पार्टमध्ये तेव्हा मी सुरुवात मधून करत आहे आणि नंतर आणि शेवट स्ट्रोक हलकासा ब्रश बॉर्डरच्या बाजूने फिरवत आहे, जेणेकरून आपली ही रांगोळी शेजारच्या भागामध्ये स्प्रेड होणार नाही. जेवढी डिझाईन आहे तिथेच तेवढी रांगोळी चिटकली जाईल. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की सेकंड पार्टला जेव्हा आपण ग्लू लावतो त्यावेळेस आधी मधून ग्लू लावायचा आणि शेवटी राहिलेला स्ट्रोक आपण बॉर्डरला देणार आहोत आणि मगच रांगोळी त्याच्यावरती स्प्रेड करायची आहे. आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती रांगोळीची डिझाईन बघायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आपण जो झुलीचा भाग शिल्लक राहिलेला आहे तिथे कलर करून घेत आहोत. ब्लॅक कलर, ऑरेंज आणि रेड कलरचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला सेकंड लेअर द्यायचा राहिलेला आहे. तर ग्लू लावून घेतल्यानंतर रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राची रांगोळी OHP शीटने वरून कापडाने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी काढून घ्यायची आहे. झाला आपला सेकंड लेअर. आता ॲक्रेलिक कलरकडे वळूया. मैत्रिणींनो, स्किन कलर तयार करण्यासाठी आपण व्हाईट, येलो, ऑरेंज आणि थोडासा रेड कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि हा कलर आपण गाईच्या कासेला देऊन घेणार आहोत. आणि मैत्रिणींनो, गाईला आणि वासराला मी व्हाईट कलरचा ॲक्रेलिक कलर देऊन घेतलेला आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला, त्याच्यामुळे तुम्हाला ती क्लिप व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण सुरुवातीला मी गाईला आणि वासराला व्हाईट कलर देऊन घेतलेला आहे. तर गाईच्या कासेला कलर देऊन झालेला आहे. आता आपण हा स्किन कलर गाईच्या दोन्ही कानांना सुद्धा लावून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जो स्किन कलर आहे त्याच्यामध्ये थोडासा रेड कलर मिक्स करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गाईच्या कासेला देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघतच असाल मैत्रिणींनो, आता आपण गाईची जी झुला आहे तिला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी थोडीशी डिझाईन त्याच्यावरती काढून घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपण येलो आणि ऑरेंज कलरचा ग्रेडियंट तयार करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी डिझाईन करून घेत आहोत. गाईच्या जी गळ्यातली घंटी आहे तिला सुद्धा आपण हा कलर देऊन घेतलेला आहे, जेणेकरून आपली गाय आणखी अट्रॅक्टिव्ह दिसेल. हीच डिझाईन आपण वासराच्या खांद्यावरची जी झूल आहे त्याच्यासाठी सुद्धा वापरलेला आहे. मैत्रिणींनो, याच कलरने आपण वासराच्या वसवंडीला सुद्धा कलर करून घेतला आहे. त्याच्यानंतर जे वासराचा डोळा आहे तो आपण काढून घेत आहोत ब्लॅक कलरने आणि त्याच्यानंतर वासराची आउटलाईन सुद्धा ब्लॅक कलरने आपण ड्रॉ करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणत असाल की ॲक्रेलिक कलरचा लेअर प्रत्येक वेळी रांगोळीवर द्यायचाच का? तर नाही, ज्या ज्या ठिकाणी रांगोळीचा कलर डल झालेला आहे त्याच ठिकाणी फक्त ॲक्रेलिक कलरचा लेअर द्यायचा आहे. आणि हो, मी सांगायचं विसरले की सेकंड लेअर झाल्यानंतर 1 तास थांबायचं हा लेअर सुकेपर्यंत आणि नंतरच ॲक्रेलिक कलरचा लेअर द्यायचा आहे, म्हणजे तो छान व्यवस्थित बसतो. आता तुम्ही म्हणाल की पायाची जी आपण बॉर्डर आखत आहोत तिथं बरोबर कसं कळत आहे की कुठपर्यंत सुरू झालेला आहे ती? तर हा फोटो तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये जिथपर्यंत आपल्या आउटलाईन गेलेला आहे तिथपर्यंत व्हिडिओमध्ये या फोटोमध्ये बघून त्याच प्रकारे आपण आउटलाईन ड्रॉ करून घेत आहोत, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही. वासराची बॉर्डर करून झालेली आहे. आता आपण गाईला बॉर्डर करून घेत आहोत. तर सुरुवातीला आपण गाईचा डोळा काढून घेत आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लॅक कलरने आपण गाईचा डोळा काढून घेणार आहोत. मैत्रिणींनो, गाईचा डोळा काढून झाल्यानंतर आपण लाल ॲक्रेलिक कलरने गाईला टिका सुद्धा लावून घेणार आहोत, आपली गाय आणखी अट्रॅक्टिव्ह दिसेल. मैत्रिणींनो, आपली गाय आणि वासराची रेडी रांगोळी पूर्ण झालेली आहे.
तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करा आणि हो, अशा सुंदर रेडी रांगोळी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पार्ट 1 बघितला नसेल तर नक्की बघा आणि नेक्स्ट डिझाईन तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.